वसमत येथील फुटबॉल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक अजगर पटेल यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद मैदानावर महाराष्ट्र राज्य फुटबॉल असोसिएशनचे आयोजन महाराष्ट्र फुटबॉल चॅम्पियनशिप 2024-25 हिंगोली जिल्हा ग्रुप डी आयोजित केले असून या स्पर्धेसाठी अनेक जिल्ह्यातून स्पर्धेसाठी संघ दाखल होऊन शुक्रवारी या स्पर्धेचे उद्घाटन तहसीलदार शारदा दळवी यांच्या हस्ते करण्यात आले। सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष तथा शिवेश्वर बँकेचे अध्यक्ष शिवदास बोड्डेवार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली। आमचे काळे साहेब वैद्यकीय अधीक्षक काळे साहेब आणि फुटबॉल स्पर्धेसाठी आलेले फुटबॉल प्रेमी, खरं तर या खेळातून आपल्या सगळ्यांना एक संदेश मिळतो की आपण सर्वांनी फिट असणं किती आवश्यक आहे। आता जे ग्राउंडवर मुलं खेळतायत त्यांचा फिटनेस बघितला की मग असं वाटतं की अरे आपण पण कुठेतरी प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे का, कारण आमच्याकडे पण महसूल क्रीडा स्पर्धा चालू आहेत। एक दिवस खेळल्यानंतर किती त्रास झाला होता हे मी आता जस्ट तुमच्याबरोबर चर्चा केली। किमान आपण रोज थोडा तरी वेळ आपल्या स्वतःसाठी देणं आवश्यक आहे। पटेल साहेबांनी सांगितलं की इथे असणारे सगळेच वसमत मध्ये असणारे जेवढे लोक आहेत ते खरं तर क्रिकेट असेल किंवा कबड्डी स्पर्धेसाठी आम्ही सुरुवातीपासूनच प्रयत्न करत आलो आहोत आणि वसमतकर खरं तर या खेळांसाठी खूप प्रेमी आहेत। दरवर्षी आम्ही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतो। गेल्या 8 दिवसापासून पटेल साहेब कंटिन्युअस माझ्या संपर्कात आहेत की मॅडम हा कार्यक्रम आपण आयोजित करतो आहोत आणि तुम्ही या कार्यक्रमाला येत आहात। आणि मी त्यांना शब्द दिला होता की आपल्याला जे काही लागेल ते मला सांगा, मी माझ्या परीने प्रयत्न करते आपल्याला पुरवण्यासाठी। तर हिंगोली जिल्हा असोसिएशन फुटबॉल चे जे कोणी मार्गदर्शक असतील किंवा या सगळ्यासाठी प्रयत्न करणारे सर्वच जण असतील, या सर्वांना मी खरं तर शुभेच्छा देते आणि या स्पर्धेतून आपण सर्वांनी उत्साह आणि जोश आणि आनंदाने पार्टिसिपेट व्हाल आणि आनंद घ्याल एवढा सांगतो या एवढ्या शब्दावर मी थांबते। धन्यवाद। काय की महाराष्ट्र लेवलच्या फुटबॉलच्या मॅचेस या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत। या वसमत मध्ये या मॅचेस घेण्याचं कारण असं आहे की वसमत मध्ये आणि या हिंगोली जिल्ह्यातील खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळावं याकरता आमचे सर्वस्व या फुटबॉल असोसिएशनचे सेक्रेटरी आणि राज्याचे पण यांनी हे नियोजन या ठिकाणी केलं आणि हे नियोजन करत असताना महाराष्ट्राच्या बॉडीने देखील त्यांना ताकद दिली आणि ही मॅच घेण्याची संधी दिली। ही मॅच करत असताना आपल्याला वसमत मधले खेळाडू या देशाच्या लेवलला किंवा महाराष्ट्राच्या लेवलला जावे ह्याकरता हे सगळं नियोजन केलेलं आहे आणि अपेक्षा एवढीच आहे की इथनं नक्कीच देश पातळीला आपल्या वसमतचा हिंगोलीचा एखादा खेळाडू जाईल। आणि आपण बघितलं की या कमिटीने पूर्ण या खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था, त्यांच्या राहण्याची व्यवस्था, खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था अतिशय उत्तमरित्या केलेली आहे आणि पुढे देखील या टुर्नामेंट्सला मी शुभेच्छा देतो आणि अजून या ठिकाणी अजून टुर्नामेंट्स होत राहावे हीच या ठिकाणी अपेक्षा। पूर्ण राहण्याची, त्यांचे खाण्यापिण्याची, जेवढे ज्या टीम्स येत आहेत 3 दिवस कंटिन्यू त्यांची येण्या जाण्याची व्यवस्था सगळी असोसिएशनने केलेली आहे। पत्रकार बंधू को नमस्कार। महाराष्ट्र फुटबॉल असोसिएशनच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यामध्ये हे फुटबॉल सामने चालू आहे डी ग्रुपचे। यामध्ये जे टीम विनर होईल ती टीम क्वालिफाय करणार आहे महाराष्ट्रासाठी आणि ती टीम महाराष्ट्र, पुणे, नागपूर आणि महाराष्ट्र, कोल्हापूर, पुणे, नागपूर या 4 जिल्ह्याबरोबर ही मॅच खेळणार आहे। आणि या सामन्याचे आयोजन आमचे हिंगोली जिल्ह्याच्या असोसिएशनचे जे अध्यक्ष आहे समदभाई, असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रशांत गायकवाडजी आणि सर्व खेळाडू फुटबॉलचे असो का सर्व खेळाडू दुसऱ्या क्रिकेटचे असो त्यांनी भरपूर मदत केली। हा ग्राउंड तयार केला। महाराष्ट्राहून आमचे जे AFIचे ऑल इंडियाचे जे आमचे सावंत साहेब आलेले मॅच कमिशनर त्यांनी आम्हाला पुष्कळ मदत केली आणि महाराष्ट्र असोसिएशनने आम्हाला हे मॅचेस घेण्याला जी संधी दिली त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र असोसिएशनचे आभार मानतो। तुमच्या माध्यमातून
फुटबॉलचा खेळ वाढावा, लोकांना या खेळाडूंना याचा फायदा व्हावा याकरिता तालुका प्लेसवर हे सामने दिलेले आहे. तरी सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे, आपल्या माध्यमातून खेळाची नवीन खेळाडू तयार व्हावा याकरता आपण प्रयत्न करावा. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.